Hello students, in this video we are going to discuss the brainstorming activities of the poem number 2.4 Have You Earned Your Tomorrow. See the brainstorming activity A3. Pick out the describing words from the poem and add a noun of your own. One is done for you. या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे आणि या टेबलमध्ये आपल्याला दोन कॉलम दिलेले आहेत. त्या कॉलममध्ये 8 शब्द शोधायचे आहेत की जे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत आणि त्याच्यासोबत आपल्याला आपल्या मनाने नाउन लिहायचे आहेत. ॲड अ नाउन ऑफ युअर ओन. फर्स्ट वन इज गिवन फॉर यू, टॉयलिंग टाईम. तर असेच बरेचसे डिस्क्रायबिंग वर्ड्स या पोएममध्ये आहेत आणि ते डिस्क्रायबिंग वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत आणि त्याला कोणतेही नाउन तुम्ही जॉईन करू शकता. नेक्स्ट डिस्क्रायबिंग वर्ड, चीयरफुल ॲटमॉस्फियर, चर्लिश वेलकम, सेल्फिश बिहेवियर, सिंपल कॅरेक्टर, माइटी जायंट, ग्रेटफुल पर्सन, रिजॉइसिंग चिल्ड्रन, फीडिंग नेचर, discontent man. Next question, match the words given in column A with their meanings in column B. Column A, first word cheerful, meaning happy. Second, selfish, meaning concerned with one's own pleasure. Number 3, sourly, meaning with the feeling of disappointment. And number 4, discontent, meaning आहे lack of satisfaction. Next question, there are few examples of homonyms in the poem. For example, spoke. List homonyms from the poem and give their meanings. Homonym means a word that is spelled and pronounced like another word but that has a different meaning. या ठिकाणी आपल्याला एक शब्द दिलेला आहे होमोनिम, स्पोक. स्पोक हा होमोनिम आहे म्हणजे काय, याचे दोन वेगवेगळे अर्थ निघतात. उदाहरणार्थ, सायकलला जी आरी असते त्यालाही स्पोक म्हणतात आणि त्यानंतर स्पीक या शब्दाचा पास्ट टेन्स हा आहे स्पोक. मग अशा एका शब्दाचे दोन अर्थ असतील तर त्याला आपण होमोनिम म्हणतो. तर मग अशा होमोनिम शब्दाची यादी करायची आहे आणि मीनिंग सुद्धा सांगायचे आहे. फर्स्ट स्टँजा, फर्स्ट लाईन, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. पास्ड मीन्स बी सक्सेसफुल अँड सेकंड मीनिंग वेंट, लेफ्ट बिहाइंड. तर या फर्स्ट स्टँझामध्ये जी फर्स्ट लाईन आहे त्या लाईनमध्ये पास्ड हा वर्ड वापरलेला आहे. तर हा जो पास्ड आहे तो होमोनिम आहे. त्याचे दोन मीनिंग्ज आहेत, बी सक्सेसफुल आणि वेंट, लेफ्ट बिहाइंड. तर सेकंड मीनिंग जो आहे तो या फर्स्ट लाईनमध्ये सुटेबल आहे. सेकंड स्टँझा, फोर्थ लाईन, ऑर इज समवन माइटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डिड टुडे. Did means an action that is performed intentionally or consciously. And second meaning, a legal document that is signed and delivered, especially one regarding the ownership of property or legal rights. So first meaning is suitable for the fourth line. Next, homonym, waste. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? Fourth stanza, first line, did you waste the day. Did you waste the day means first meaning waste आहे use or expend carelessly आणि सेकंड आहे eliminated, discarded. Discarded, eliminated or discarded means स्कॅटर्ड. एखाद्या फॅक्टरीमध्ये आपण पाहतो किंवा एखाद्या साईटवर जिथं काम चालू असतं अशा ठिकाणी आपण पाहतो की वस्तू वापरल्यानंतर ते अस्ताव्यस्त त्या ठिकाणी पसरलेली असते. त्याचे जे काही मटेरियल आहे ते त्या बिल्डिंगवर किंवा त्या फॅक्टरीमध्ये अस्ताव्यस्त पसरलेले असतात, त्याला आपण डिस्कार्डेड म्हणतो. तर या ठिकाणचा जो फर्स्ट मीनिंग आहे तो या पोएमच्या फोर्थ स्टांजाच्या फर्स्ट लाईनमध्ये सुटेबल आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
Find out expressions, phrases which denote going away from each stanza. One is given below. Vanish in the throng. कवितेच्या प्रत्येक स्टांजामधून गोईंग अवे हा शब्द दर्शविणारे एक्सप्रेशन्स किंवा फ्रेजेस तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत. या ठिकाणी एक करून दाखवलेले आहे. व्हॅनिश इन द थ्रॉग याचा अर्थ गोईंग अवे असा होतो. गोईंग अवे म्हणजे जात आहे. स्टांजा नंबर 1 मध्ये गोईंग अवेसाठी 2 फ्रेज एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. इज ऑलमोस्ट ओव्हर म्हणजेच गोईंग अवे अँड सेकंड पास्ड हिज वे याचा अर्थ सुद्धा होतो गोईंग अवे. सेकंड स्टांजा व्हॅनिश इन द थ्रॉग. नंबर 3 पार्टिंग पास्ट अँड नंबर 4 लास्ट स्टांजामध्ये लिव हा ही फ्रेज किंवा ही एक्सप्रेशन्स त्या ठिकाणी आलेली आहे. Let's move towards the next activity. Activity 4. The poet has used different poetic devices like alliteration and interrogation in the poem. Identify them and pick out the lines.